स्मार्टफोन असो, स्मार्ट टीव्ही असो, इलेक्ट्रिक व्हेकल असो किंवा अंतराळात जाणारा सॅटेलाइट, या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे सेमीकंडक्टर चिप. यालाच इलेक्ट्रिक वस्तूंचा मेंदू असं म्हटलं जातं. असं म्हणतात की सेमीकंडक्टर हे 21व्या शतकातलं डिजिटल तेल आहे. 21व्या शतकात जगावर वर्चस्व स्थापित करायचं असेल तर ज्याच्याकडे सेमीकंडक्टर, तोच जगाचा नवा बॉस. हे नवीन गणित आता जगाच्या राजकारणात चालू आहे. आता या सगळ्यात भारत कुठे आहे? तर आत्तापर्यंत भारत या सेमीकंडक्टरच्या शर्यतीत फक्त एक आयातदार आणि ग्राहक म्हणून उभा होता. पण आता चित्र बदलतंय. अमेरिकेची मायक्रॉन असो, तैवानच्या दिग्गज कंपन्या असो की भारताचा टाटा ग्रुप, गुजरात आणि आसाममध्ये अब्जावधी डॉलर्सचे सेमीकंडक्टर कारखाने सध्या उभे राहत आहेत. सेमीकंडक्टर इंडस्ट्रीत भारत आता आत्मनिर्भर होण्याच्या दिशेनं पाऊल टाकतोय. भारतात सेमीकंडक्टर बाबत नक्की काय घडतंय? भारताचं सेमीकंडक्टर मिशन 2.0 नक्की आहे काय? सगळं समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सुरुवातीला हा सगळा विषय समजून घ्यायचा असेल तर सेमीकंडक्टर इंडस्ट्रीबद्दल समजून घ्यावं लागेल. तांत्रिक भाषेत सेमीकंडक्टर बद्दल सांगायचं झालं तर हा असा घटक असतो ज्याची विद्युत वाहकता कंडक्टर आणि इन्सुलेटर यांच्या दरम्यान असते. सिलिकॉन किंवा जर्मेनियम सारख्या घटकांपासून सेमीकंडक्टर बनवले जातात. हे अगदी सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक सर्किट्स असतात. माणसाच्या केसापेक्षाही हजारो पटींनी लहान ट्रान्झिस्टर्स या एका लहानशा चिपवर बसवले जातात. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाला काय काम करायचंय, डेटा कसा प्रोसेस करायचा आहे आणि वीज कशी नियंत्रित करायची हे ठरवण्याचं काम ही सेमीकंडक्टर चिप करत असते. आता याचा वापर काय? तर आजच्या डिजिटल युगात सेमीकंडक्टर शिवाय आपण मानवी जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. सकाळी उठल्यावर हातात येणाऱ्या स्मार्टफोन पासून ते स्मार्ट टीव्ही, वॉशिंग मशीन आणि एसी पर्यंत प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये सेमीकंडक्टर चिपचा वापर होतो. आजच्या आधुनिक कार्समध्ये किमान 1000 ते 3000 चिप्स असतात. आरोग्य क्षेत्रात जीव वाचवणाऱ्या MRI मशीन्स, सिटी स्कॅनर, तर संरक्षण क्षेत्रात देशाचं रक्षण करणारे रडार्स आणि फायटर जेट्स, तसंच अंतराळात सॅटेलाइट्समध्ये या चिप्स अनिवार्य आहेत. एवढंच नाही तर सध्या जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या AIचे सुपर कॉम्प्युटर्स पूर्णपणे सेमीकंडक्टरवर चालतात. या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या क्षेत्राचं जागतिक गणित काय सांगतं? तर आज ज्या देशांकडे सेमीकंडक्टरचं नियंत्रण आहे तोच देश जगावर राज्य करू शकतो. म्हणूनच याला 21व्या शतकातलं डिजिटल युगाचं तेल म्हटलं जातं. हे गणित कसं चालतं ते आता सांगतो. अमेरिकेकडे चिप डिझायनिंगची ताकद आहे. तैवानकडे TSMC ही कंपनी आहे जिचं जागतिक चिप मॅन्युफॅक्चरिंगवर वर्चस्व आहे. दक्षिण कोरियाकडे मेमरी चिप्स आहेत. जपानकडे त्यासाठी लागणारे विशेष केमिकल्स आहेत आणि नेदरलँड्सकडे चिप बनवण्यासाठी लागणारी लिथोग्राफी ही मशीन बनवण्याची मक्तेदारी आहे. जगातील 75% जास्त प्रगत चिप उत्पादन फक्त पूर्व आशियामध्ये केंद्रित आहे. यातलं 70% उत्पादन घेण्याची मक्तेदारी आशियातल्या फक्त तिघांकडेच आहे: तैवान, चीन आणि दक्षिण कोरिया. तैवानची TSMC म्हणजेच तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही जगातील सगळ्यात मोठी चिप बनवणारी कंपनी आहे. जगात सध्या वापरल्या जाणाऱ्या सगळ्यात लहान आणि वेगवान 3 नॅनोमीटर आणि 5 नॅनोमीटरच्या सूक्ष्म चिप्स बनवण्याची ताकद फक्त आणि फक्त तैवानकडेच आहे. तसंच दक्षिण कोरियानं मेमरी तंत्रज्ञानावर आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. सॅमसंग आणि SK हायनिक्स या 2 कोरियन कंपन्या जगातील 70% जास्त मेमरी चिप्स बनवतात, ज्या आपल्या मोबाईल आणि कॉम्प्युटरमध्ये डेटा स्टोरेजसाठी वापरल्या जातात. या सगळ्यात चीन सध्या तैवानला टक्कर देण्यासाठी पूर्ण ताकदीनं या क्षेत्रात उतरलाय. चीन सरकारनं आपल्या देशांतर्गत चिप कंपन्यांना उभं करण्यासाठी 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त सरकारी निधी दिलाय. अगदी अत्याधुनिक चिप सोडल्या तर गाड्या, फ्रीज आणि घरगुती उपकरणांमध्ये लागणाऱ्या साध्या किंवा मध्यम दर्जाच्या चिप्सच्या जागतिक उत्पादनावर चीनचा खूप मोठा ताबा आहे. असं असलं तरी तैवान आणि चीन यांच्यामध्ये बऱ्याच काळापासून सेमीकंडक्टर वॉर सुरू आहे. हा वाद केवळ 2 देशांमधील व्यापारी स्पर्धा नाही, तर जागतिक राजकारण, राष्ट्रीय सुरक्षा आणि भविष्यातील तंत्रज्ञानावरील वर्चस्वाशी जोडलेला आहे. कोविड-19च्या काळात जेव्हा जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली होती, तेव्हा जगभरात चिप्सचा तुटवडा निर्माण झाला. गाड्यांचं उत्पादन थांबलं, मोबाईल महाग झाले. त्यामुळे जगाला समजलं की फक्त चिप्स डिझाईन करून चालणार नाही, तर त्यांचं उत्पादन स्वतःच्या देशात असणं किती गरजेचं आहे हे दाखवून देण्यात आलं. 80च्या दशकात भारतानं चंदीगडमध्ये सेमीकंडक्टर कॉम्प्लेक्स लिमिटेड सुरू करून मोठी झेप घेतली होती. मात्र 1989 मधील एका भीषण आगीत तो प्रकल्प जळून खाक झाला आणि त्यानंतर हे काम बंद पडलं.
मात्र आता या क्षेत्रातील निकडीची गरज लक्षात घेऊन भारतानं याबाबत धोरणात्मक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. जेव्हा कोरोना महामारीमुळे जगात चिप्सचा तुटवडा निर्माण झाला तेव्हा भारत सरकारनं डिसेंबर 2021 मध्ये 76,000 कोटी रुपयांच्या बजेटसह इंडिया सेमीकंडक्टर मिशन ISM ची घोषणा केली. या अंतर्गत अमेरिकेच्या मायक्रॉन कंपनीनं गुजरातच्या सानंदमध्ये टेस्ट आणि पॅकेजिंग प्लांट सुरू केले, तर टाटा समूहानं गुजरातच्या धोलेरा इथं भारताचा पहिला व्यावसायिक चिप फॅब आणि आसाममध्ये पॅकेजिंग प्लांट उभारण्यासाठी तैवानच्या कंपन्यांशी करार केला. या टप्प्यात सुमारे 1.64 लाख कोटी रुपयांचे मोठे प्रकल्प मंजूर करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. याचाच पुढचा भाग म्हणून भारत सरकारनं 2026 मध्ये या मिशनच्या दुसऱ्या टप्प्याला म्हणजेच इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 ला मंजुरी दिली आहे. यासाठी 1.27 लाख कोटी रुपयांचं बजेट मंजूर करण्यात आलंय. पहिल्या टप्प्यात भारताचं लक्ष फक्त चिप बनवणारे मोठे कारखाने देशात आणण्यावर होतं. मात्र भारत आता चिप्स बनवण्यासाठी लागणारी रसायनं, वायू, आवश्यक मशीन्स आणि सुटे भाग भारतातच तयार करणाऱ्या कंपन्यांना आर्थिक मदत देणार आहे. यामुळे कच्च्या मालासाठी भारताला इतर देशांवर अवलंबून राहावं लागणार नाही. जगात चिप डिझाईन करणाऱ्या इंजिनियर्समध्ये भारतीय इंजिनियर्सची संख्या खूप मोठी आहे. मात्र ते परदेशी कंपन्यांसाठी काम करतात. आता भारताची स्वतःची IP अर्थात इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी तयार व्हावी म्हणून भारतातील चिप डिझाईन करणाऱ्या स्टार्टअप्सना सरकार आर्थिक बळ आणि पायाभूत सुविधा पुरवणार असल्याचं सांगितलं जात आहे. या मिशन अंतर्गत इंडिया सेमीकंडक्टर रिसर्च सेंटरची स्थापना केली जाते. हे केंद्र जगातील आघाडीच्या विद्यापीठांसोबत मिळून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर संशोधन करेल अशा चर्चा आहेत. याशिवाय अमेरिकेच्या मायक्रॉन आणि अप्लाइड मटेरियल्स सारख्या जागतिक कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. यातून फक्त एक फॅक्टरी उभी राहत नाहीये, तर एक पूर्ण नवीन इकोसिस्टम तयार होत असल्याचं सांगितलं जात आहे. भारताच्या या धोरणात तैवानची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तैवानकडे चिप उत्पादनाचं जागतिक वर्चस्व आहे. मात्र चीनच्या वाढत्या धोक्यामुळे तैवानलाही आपल्या पुरवठा साखळीचं विकेंद्रीकरण करायचं आहे. अशावेळी भारत हा त्यांच्यासाठी सगळ्यात सुरक्षित आणि मोठा भागीदार बनत असल्याच्या चर्चा आहेत. भारतीय इंजिनियर्सना चिप मॅन्युफॅक्चरिंगचं प्रशिक्षण देण्यासाठी तैवान भारताला मदत करत असल्याचं सांगितलं जाते. सोबतच सेमीकंडक्टर निर्मितीसाठी दुर्मिळ खनिज घटक आवश्यक असतात. यासाठी भारत आफ्रिकन देशांशी राजनैतिक आणि आर्थिक संबंध वाढवण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून कच्च्या मालाचा पुरवठा भारताला मिळत राहील. टाटा समूह, मायक्रॉन, कायन्स टेक्नॉलॉजी यांसारख्या मोठ्या दिग्गजांनी गुजरात आणि आसाममध्ये आपले अब्जावधी डॉलर्सचे सेमीकंडक्टर प्लांट्स उभारायला सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतात लवकरच 6 ते 7 नवीन सेमीकंडक्टर प्लांट्स प्रत्यक्ष काम करण्यासाठी तयार होतील असं सांगितलं जात आहे. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेक टार्गेट स्पष्ट केलंय. गेल्या 12 वर्षात भारतात इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग तब्बल 7 पटीनं वाढलंय, तर मोबाईल निर्मितीमध्ये 33 ते 37 पट विक्रमी वाढ झाल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलंय. याशिवाय भारत फक्त 5G वर थांबणार नसून मेड इन इंडिया 6G तंत्रज्ञान घरोघरी पोहोचवणं आणि त्यातील चिप्स स्वदेशी बनावटीच्या तयार करणं भारताचं ध्येय असल्याचं मोदींचं म्हणणं आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हे 24 ते 27 ऑगस्ट दरम्यान जपानच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासोबत 200 पेक्षा जास्त भारतीय उद्योगपती, स्टार्टअप्स आणि महिला उद्योजकांचं एक शिष्टमंडळ गेलंय. जपानकडे सेमीकंडक्टर बनवण्यासाठी लागणारी प्रगत मशीन्स, रसायनं आणि तंत्रज्ञान यामध्ये जागतिक पातळीवरील अनुभव आहे. भारताच्या सेमिकॉन इंडिया 2.0 मिशनसाठी जपानची साथ अत्यंत महत्त्वाची असल्याचा दावा तज्ज्ञांनी केलाय. त्यामुळे या दौऱ्याचा उद्देश हा भारत आणि जपानमधील धोरणात्मक भागीदारी वाढवणं असल्याचं म्हटलं जात आहे. थोडक्यात अनेक दशकं जगातील सेमीकंडक्टर क्रांतीकडे फक्त एक आयातदार आणि ग्राहक म्हणून पाहणारा भारत आता स्वतः एक सक्षम सेमीकंडक्टर निर्माता बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? भारताचं सेमीकंडक्टर 2.0 मिशन जागतिक स्तरावर जपान, तैवान यांसारख्या मित्र राष्ट्रांसोबत केलेले करार, आफ्रिकेसोबत कच्च्या मालासाठीचे संबंध यांमुळे यशस्वी होईल का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.